नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं फार्मिंग चॅनलवरती, जिथं मराठीमधून शेतीविषयक नवीन नवीन व्हिडिओ असतात. तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज काय आपण जाणून घेणार आहोत तर महिंद्राची जी ओजा सिरीज आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हे पाहू शकताय ओजाचे ट्रॅक्टर आता सध्या जर आपण पाहिलं तर अतिशय मस्त लुक या ठिकाणी कंपनीने दिलेला आहे. पाहू शकताय 3D लोगो वगैरे, त्याचबरोबर लॅम्प वगैरे मस्त आणि अनेक सारे फीचर्स या ठिकाणी दिले. तर आज आपण जाणून घेऊया की यामध्ये काय काय फीचर्स आपल्याला पाहायला मिळतात. आपण घेणार आहे ट्रॅक्टर, परंतु पैसे घालवण्यासारखं आपल्याला ट्रॅक्टर मिळाला पाहिजे. तर आज आपण जाणून घेऊया. नमस्कार सर. तर महिंद्राचा जी ओजा सिरीज आहे त्याबद्दल सुरुवातीला सांगा की किती ट्रॅक्टर आपल्याला ओजामध्ये पाहायला मिळतात. आता एकतर महिंद्रामध्ये ओजा सिरीज मध्ये टोटल 7 मॉडेल आहेत. 21 HP, 24 HP, 21 ओजा, 21 HP, 21 24 HP, 21 27 HP आणि 21 30 HP आणि 31 32 HP, 31 36 HP आणि 31 40 असे 7 मॉडेल येतात ओजामध्ये. तर त्यामध्ये आपल्याला द्राक्ष बागेसाठी अतिशय उपयुक्त असणारा ट्रॅक्टर आपल्याकडे कोणता आहे? द्राक्ष बागेसाठी उपयुक्त असणारा म्हणजे तसं आपल्याकडं 24 HP एक ओजा आहे आणि 27 HP एक ओजा आहे, 27 HP आणि 30 HP एक ओजा आहे. असे 3 मॉडेल आहेत आपल्याला द्राक्ष बागेसाठी उपयोगासाठी. तर आपण आता पाहणार आहोत की 27 HP जो ट्रॅक्टर आहे तर यामध्ये आपल्याला काय काय फीचर्स पाहायला मिळतात. 27 HP, 21 27 HP ओजा म्हणून एक हा जो आमचा मॉडेल आहे याच्यामध्ये कंपनीनं एक नवीन टेक्नॉलॉजी काढलेला आहे. याच्यामध्ये जे शेतकऱ्यांसाठी उपयोगाला येईल, द्राक्षबागेसाठी सगळ्यात चांगलं फायदेशीर होईल, ट्रॅक्टरला लो मेंटेनन्स येण्यासाठी म्हणून असं थोडं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जे काढलेलं आहे. याच्यामध्ये माय ओजा, प्रो ओजा आणि रोबोजा असे 3 ऍडव्हान्स थोडं टेक्नॉलॉजी टाकलेलं आहे. याच्यामध्ये आपण एकामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळतील. तुम्हाला 21 मध्ये फक्त आपल्याला दोनच मिळतील तुम्हाला, माय ओजा आणि प्रो ओजा असे 2च मिळतील. तर यामध्ये तिन्ही पण पाहायला मिळते. त्याचबरोबर इक्युआरएल सिस्टीम देखील याला आपण कंपनीने दिलेलं आहे. याच्यामध्ये ऍक्च्युली सिस्टीम म्हणजे काय आहे की याच्यामध्ये एक हा वेट इलेक्ट्रिक पीटीओ म्हणून एक दिलेला आहे सर्वात महत्वाचा, जो द्राक्ष बागेसाठी सगळ्यात चांगला उपयोगात होईल शेतकऱ्यांच्यासाठी. हा जो काम करतोय की ज्या वेळेला तुम्ही क्लच दाबून ज्या वेळेला गिअर चेंज करून रोटरचा गिअर टाकताय, तो क्लच दाबून हे जे करायचं होतं त्याच्यामध्ये आता हे वेट इलेक्ट्रिक पीटीओ म्हणून जो हा बटन दिलाय, हा फक्त पुश करून दाबला की चालू होणार, हा फक्त असं दाबून सोडला की बंद होणार. म्हणजे फायदा झाली हे तुम्हाला अतिशय म्हणजे द्राक्षबागेत जे साईडला तुम्ही औषध मारताय, द्राक्षबागेत रांग सरी संपल्यानंतर दुसऱ्या रांगेत जाते त्यावेळेला औषध जे वेस्ट जात होतं ते होऊ नये म्हणून हे तुम्हाला दिलेलं आहे आता शेतकऱ्यांसाठी. हा एक दिलेला आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही हे जे एडीडीसी लिव्हर, हा जो लिव्हर वगैरे देत होतं, हे जे बटन मध्ये पण दिलेलं आहे आपण इलेक्ट्रिक बटन मध्ये. तर त्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही डायरेक्ट ऑटो बटन जर चालू केला तर तुम्ही ज्या वेळेला रोटर चालवताय त्यावेळेला रोटर समोर चाललाय आणि अचानक काहीतरी अडथळा आला आणि थांबवायचा आहे तुम्हाला, तर तिथे गिअर बंद करायला लागते किंवा हे करायला लागते. फक्त स्टेअरिंग जर सरळ केला तर ऑटोमॅटिक रोटर फिरायचं बंद होईल आणि ऑटोमॅटिक सगळं वरती ऑटोमॅटिक उचलून पण घेईल. ते तुम्ही म्हटलं एरियल सिस्टीम त्याच्यामध्ये ऑटोमायझेशन मध्ये होऊन जाईल. त्याचबरोबर हा ट्रॅक्टर रिमोट वरती देखील आपण हा ट्रॅक्टर रिमोट मध्ये 27 HP आणि 30 HP हा 2 ट्रॅक्टर तुम्ही रिमोट वरती चालू करू शकता. तर ह्या ओजा सिरीज मध्ये आपल्याला 3 जे पाहायला मिळतं सिस्टीम, प्रो ओजा, माय ओजा आणि रोबोजा. बरोबर. तर आपण स्टेप बाय स्टेप तिन्ही पण जाणून घेऊया की शेतकऱ्यांना पण कळलं पाहिजे की 3 सिरीज मध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळते. आता 21 मध्ये जर पाहिलं आपण तर 2 आपल्याला सिस्टीम त्यातल्या पाहायला मिळतात आणि 27 मध्ये जर पाहिलं आणि तिथून पुढच्या तिन्ही पण आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. तर प्रो ओजाचं पहिल्यांदा काय येतं त्यामध्ये ते सांगा. नमस्कार. पहिला प्रो ओजामध्ये जर बघितलं, जे महिंद्रा कंपनीनं आपल्या ओजा सिरीज मध्ये जे मेकॅनिकल फीचर्स दिल्यात त्याच्यामध्ये पहिला पार्ट येतोय तो प्रो ओजाचा येतोय. आता त्या प्रो ओजामध्ये बघितलं तर तुम्ही इथं सिंक्रो शटल म्हणून एक स्टार्टिंगला तुमचा हँड लिव्हर येते. त्या हँड लिव्हर मध्ये तुम्ही एकाच वेळी 24 गिअरचा सेटअप तुम्हाला हँड लिव्हर मध्ये मिळतोय. ह्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला फॉरवर्ड 12 गिअर टाकू शकता तुम्ही आणि रिव्हर्स 12 गिअर टाकू शकता. आता टोटल तुम्हाला गिअर मिळू शकतात ते 24 गिअर. आता तुम्ही विचारणार की 24 गिअर कशी आहे, तर त्यामध्ये जर तुम्ही तो बघितला तर हाय गिअर येतोय, लो येतोय आणि क्रिपर येतोय. ह्या 3 मध्ये जर तुम्ही बघितला तर हाय मध्ये तुम्हाला 4 गिअर मिळणार, लो मध्ये 4 मिळणार आणि क्रिपर मध्ये 4 मिळणार. आता क्रिपर मोड जो हा क्रिपर मोड आहे आपल्या पूर्ण महिंद्रा सिरीज मध्ये आणि जे बाकीच्या जे सिरीज आहेत कॉम्पिटिशनचे त्याच्यामध्ये आपण फक्त महिंद्राला ओजा सिरीज मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि क्रिपर मोड म्हणजे कसं की 0.3 km/h स्पीड पासून
ते मॅक्झिमम 25 किलोमीटर पर आवर स्पीड पर्यंत तो टोटल सेटअप दिलेला आहे. तर क्रिपर मोडमध्ये आपण काय करतोय की 0.3 किलोमीटर पर आवर स्पीड पासून तुम्हाला हा स्पीड मिळतोय की ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जे कांदा लावायची जी मशीन असतात ते तुम्ही अगदी बारीक 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 त्याच्यामध्ये एकदम स्लो तुम्हाला ट्रॅक्टर झाला पाहिजे, त्यामध्ये तुम्ही क्रिपर मोडचा उपयोग करू शकताय. त्यानंतर मल्चर पेपर यंत्राला, पेरणी यंत्राला जसं तुम्हाला जे सुटेबल आहे. म्हणजे कंपनी काय क्लेम करते की एकदम कमी स्पीड पासून हाय स्पीड पर्यंत जेवढी तुम्ही इम्प्लिमेंट चालवणार आहे तेवढी तुम्ही 27 HP मध्ये चालू शकताय. ह्याच्यामध्ये हे जे 2 मोड झाले त्यानंतर आपण सगळ्यात महत्वाचं आहे जे स्टेअरिंग मोड आहे. स्टेअरिंग मध्ये आपण कसं केलंय, जे आपण आता सध्याच्या युगामध्ये कारमध्ये जसं फॅसिलिटी आहेत तसं आपण ह्या स्टेअरिंग मध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कसं केलंय टिल्ट अँड टेलिस्कोपिक स्टेअरिंग मध्ये दिलेलं आहे. स्टेअरिंगची पूर्ण ऍडजस्ट वर खाली असं स्टेअरिंग ऍडजस्ट होतंय. त्यानंतर तुम्ही टेलिस्कोपिक मध्ये तुम्ही स्टेअरिंग खाली टिल्ट करू शकताय. त्यानंतर तसेच सीटची ऍडजस्टमेंट दिल्या, तुम्हाला व्हर्टिकली सीट ऍडजस्ट होऊ शकता किंवा हॉरिझॉन्टली तुम्ही मागे पुढे करू शकताय. हा झाला तुमचा हा रेग्युलर पार्ट प्रोजामध्ये. आणि त्याच्यामध्ये जो मगाशी जे सांगितले वेट पीटीओ म्हणून इथे एक बटन येते जे की तुमचं पीटीओ ऑपरेट तुम्ही प्रेस करून जर राईट साईडला पुश केला तर तुमचा वेट पीटीओ ऑन होतोय आणि ज्यावेळी तुम्ही प्रेस कराल त्यावेळी तुमचा ऑफ होईल. आणि ह्याच्यामध्ये काय येणार की तुम्ही कोणत्याही स्पीड कंडिशनला, कोणत्याही मोडला, टर्निंग मोडला तुम्ही विदाऊट एनी क्लच दाबता तुम्ही पीटीओ ऑन ऑफ करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला जे स्प्रेइंग करणार आहेत त्यांच्या औषधाची बचत होत्या, त्यांना रिलीफ मिळतोय, इझी टू ऑपरेट आहे. त्याच्यामध्ये तुमचा जे फ्युचरमध्ये येणारा मेंटेनन्स आहे क्लचमध्ये तो पण इथे मेंटेनन्स बऱ्यापैकी कंपनीनं अवॉइड केलेला आहे. त्याच्यानंतर ह्याच पार्टमध्ये प्रोजामध्ये आपल्याकडे इंजिन येते जे की आपण डीआय मध्ये 3 सिलेंडर डीआय इंजिन दिलेलं आहे. तिथे तुम्हाला लो व्हायब्रेशन, तुमच्या डिझेलची जास्तीत जास्त तुम्हाला बचत मिळणार आहे आणि परफॉर्मन्सला तुम्हाला ताकद जास्त मिळणार आहे. डीआय इंजिन असल्यामुळे 27 HP श्रेणीमध्ये सर्वप्रथम फक्त महिंद्रा देत आहे की 23 HP तुम्हाला पीटीओ मिळतो. त्यामध्ये त्यानंतर तुम्ही ह्याच्यामधला अनेक पार्ट बघितला तर लाईट सिस्टम आहे. आता ह्या लाईट सिस्टीम मध्ये तुम्ही जे 4 बल्ब दिसतात त्याच्यामध्ये काय प्रोजेक्टर हेडलॅम्प एक आहे, जे वरचे 2 आहेत ते जे रेग्युलर शेपमध्ये व्ही शेपमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि जो खालचा आहे तो तुम्हाला प्रोजेक्टर हेडलॅम्प म्हणजे तुमचं जास्तीत जास्त आता द्राक्ष बागेत असू दे, कधी पण स्प्रेइंग आपण संध्याकाळचं करतोय सकाळचं करतोय त्यावेळी तुम्हाला ते बऱ्यापैकी दिसून येत नसते. त्याच्यामुळे तुम्हाला हा पार्ट जर पुढचं काय अंधार बिंधार जास्त असेल तर तुम्हाला तो प्रोजेक्टर लॉंग रूट पण तुम्हाला ते दिसून येऊ शकते. त्याच्यामध्ये ती पूर्ण प्रोजामध्ये ही पूर्ण सगळी आणि जर आता आपण प्रोजा नंतर माय ओजा सिस्टम येते याला, तर त्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते? आता माय ओजामध्ये कसं आहे की माय ओजा हा जो पार्ट आहे तो ऍप्लिकेशन बेस आहे. म्हणजे जसं मोबाईल आपण रेग्युलर अँड्रॉइड मोबाईल सगळे ऍप्लिकेशन युज करतो त्या पद्धतीने आपण माय ओजाला सेटअप केलेला आहे. आता माय ओजामध्ये काय येणार आहे की माय ओजामध्ये एक तुम्हाला किट येते इनबिल्ड कंपनीचं. ते तुम्हाला ज्यावेळी तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करताय त्यानंतर एक इन्स्टॉलेशन केलं जाते मोबाईलला. त्याच्यामध्ये काय होते की ज्यावेळी तुम्ही तुमच्या स्मार्ट मोबाईलला इन्स्टॉलेशन होते त्यावेळी सगळ्यात महत्वाचा हा ट्रॅक्टर तुमचा कोणत्या ठिकाणी आहे ते सगळ्यात पहिला जिओ फेन्सिंग आणि लोकेशन ह्याच्यामध्ये कसं केलंय की जर समजा आज ट्रॅक्टर तुमचा XYZ ठिकाणी तुमचा उभा आहे आणि मालक जर समजा कुठे गावाला गेलाय तर त्याला कळते की माझा ट्रॅक्टर माझ्या घराजवळ उभा आहे, त्यामध्ये त्याचं लोकेशन दिसते. जर समजा आज मला हा ट्रॅक्टर उचलून मला शेताकडे न्यायचा आहे, शेताकडे ज्यावेळी तुम्ही घेऊन जाताय त्यावेळी इथून शेतापर्यंत जायला किंवा तिथून इथं यायला जे पूर्ण तुमचं ऍक्टिव्हिटी होणार आहे ती तुमचं एक कव्हरेज डिफाईन करू शकता तुम्ही. जर समजा मी आज ह्या XYZ ठिकाणी गावात राहतोय तर त्या गावाचा माझं शेत घरापासून लांब आहे तर ते तुम्ही कव्हरेज डिफाईन करू शकताय. आणि तुमचा जर समजा एखादा कामगार असेल त्याला म्हणलं तू ट्रॅक्टर घेऊन जा तू माझ्या शेतात जाऊन ये, तर ज्यावेळी तो शेतात गेलाय का शेताच्या बाहेर गेला त्या कव्हरेजच्या बाहेर गेला तुम्हाला मेसेज अलर्ट येणार. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये अजून एक पार्ट आहे तो डिझेल मॉनिटरिंग. आजकाल कसं होतंय की डिझेलची चोरी जास्त वाढल्या, जे की बाबा बाहेरचे लोक बाहेर लावला तर तुम्हाला डिझेलची चोरी होऊ शकता. ह्याच्यामध्ये कसं केलंय डिझेल मॉनिटरिंग हा पार्ट सेटअप केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा आज किती किलोमीटर जाऊन जेवढे डिझेल आहे, आता 22 लिटरची टाकी आहे, 22 लिटर टाकीमध्ये आज जर समजा तुम्ही एक 15 लिटर डिझेल आहे तर ते डिझेलमध्ये तुम्ही किती एकर मारून आलाय किंवा किती डिझेल शिल्लक आहे, शिल्लक असणाऱ्या डिझेलमध्ये तुम्ही किती एकर तुमचं होऊ शकते हे पूर्ण तुम्हाला कॅल्क्युलेशन यात मिळणार आहे. त्याच्यानंतर सर्व्हिस अलर्ट आहे. आज आपण कसं करतोय की नवीन ट्रॅक्टर घेतल्यावर त्याच दिवशी फक्त आपण 100 तास होईपर्यंत 1 वर्ष आपल्या सर्व्हिस माहित असते हे करायला पाहिजे. नवीनचं आपण त्या पद्धतीने करतो, नंतर जसं जुनं होईल तसं लक्षात राहत नसते. त्यामुळे तुम्हाला सर्व्हिसचा प्रॉपर चार्ट येण्यासाठी, अलर्ट येण्यासाठी, तुम्हाला माहिती होण्यासाठी तुम्हाला सर्व्हिस चार्ट दिला जातो. त्याच्यानंतर क्रिटिकल अलर्ट आहे. जर आज कसं होते ट्रॅक्टर बंद पडला की लोकांना कळते की बंद पडला आणि दुरुस्त करायला पाहिजे. जर समजा तुमच्या ट्रॅक्टरमध्ये काय बिघाड होणार असेल तर ऑलरेडी आपल्याला त्या मोडमध्ये जे आपण म्हणतोय की क्रिटिकल मोड दिलेला आहे त्या मोडमध्ये ऑलरेडी सांगते की तुमचा जो ड्रायर असेल तर घाण झालाय तो क्लीन करा. त्यानंतर इंजिनला तुमच्या काय प्रॉब्लेम होणार असेल किंवा काय होणार असेल तर ते ऑलरेडी अलर्टनेस येते की ते तुम्ही कव्हर करा. हे पूर्ण आपण मायामध्ये पार्ट दिलाय. त्याच्याच बरोबर एक्स्ट्रा कंपनीने फीचर्स एक कम्फर्टसाठी हे जे दिलेलं आहे की
तुमचं मोबाईल आज कसं करतोय बऱ्यापैकी शेतकरी लोकांचा मोबाईल एक तर चाकाखाली सापडतात ना तो कुठे ना कुठे पडून जातात. होय. त्याच्यामध्ये स्विच दिलेला आहे की तुम्ही मोबाईलला चार्जिंग 2 प्रकारचे आहेत. 12 व्होल्टचं एक दिलेलं आहे आणि रेग्युलर आपलं जो केबल असते ते केबलचं स्विच दिलेलं आहे आणि तो तुम्ही मोबाईल ठेवू शकताय आणि तुम्ही चार्जिंग करू शकताय. हा पूर्ण सगळा सेटअप होतो तो मायओजा. त्याचबरोबर जी रोबोच्या सिस्टीम यामध्ये पाहायला मिळते त्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळते? आता जसं आपण पहिला बघितलं की मायओजा प्रोओजा, आता 3 सिस्टीम मध्ये जर आपण बघितलं तर एक आपली शिल्लक राहिली ती रोबोजा. आता रोबोजा तुम्ही तर बघू शकताय की हे पूर्ण रोबोजाचं इथे किट आहे. आता ह्या किटची लोकांना बऱ्यापैकी मार्केटमध्ये अशी भीती आहे की यात पाणी पडलं काय झालं किंवा यात काहीतरी पावडर पडली खराब झालं तर हे बऱ्यापैकी लोक असं विचार करतात. पण कंपनीनं तसं काही नाही, टेस्टेड पूर्ण ट्रॅक्टर आहे. ह्याच्यामध्ये कंपनीने काय केलंय की हे जे पूर्ण रोबोजाचं किट आहे हे रोबोजाचं किट आहे ते बॅक साईडला आहे. हे जर तुम्ही जर खालून बघितला हे पूर्ण पॅनल पॅक आहे आणि जे हे मेन जे किट आहे ते हे बॅक साईडला पॅनल आहे. त्याच्यामुळं लोक जे आज विचार करायला लागलेत की ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी वायरिंग आहे किंवा शॉर्ट सर्किट होणार किंवा काय असं काही सुद्धा नाही आहे. त्यामुळे हे पूर्ण पार्ट येतो तो इलेक्ट्रॉनिक्स येतोय. आता ह्याच्यामध्ये जे सगळे पूर्ण फीचर्स आहेत ते आपण काही फीचर्स आता ट्रॅक्टर चालू करून बघणारच आहे. त्याच्याबरोबर ह्या रोबोच्या पार्टमध्ये आपण त्या साईडला 2 ऍडजस्टेबल इथे तुम्ही बघू शकताय की 2 जी बटणं दिली आहेत ते 2 बटनामध्ये ज्यावेळी आपण आता रोटर ते लावताना 2 लोक लागतात, एक ट्रॅक्टर मागं करायला आणि एक ऍडजस्ट करायला. कंपनीने काय केले एकच व्यक्ती तो त्या बटनानुसार जसं तुम्हाला पोझिशन पाहिजे त्यानुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकताय आणि त्याच्यामध्ये पूर्ण कोणते अवजार जोडू शकताय अशी देखील सिस्टम. त्याचबरोबर वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी किती आहे याची? आता ही जी जर वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी बघितली तर 950 किलो कंपनीची वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण बघितला तर 1 टनापर्यंत तुम्ही बिनधास्त हे वेट लिफ्ट करू शकता. आणि पीटीओ आपण याचा किती आहे? आता ह्याचा पीटीओ जर बघितला तर ह्याचा पीटीओ येतोय करेक्ट 23 HP पीटीओ येतोय. 27 HP ट्रॅक्टरमध्ये 23 HP पीटीओ आणि पूर्ण जर ट्रॅक्टरला जर वॉरंटी पिरियड बघितला तर 6 वर्षाची कंपनीने पूर्ण वॉरंटी दिलेली आहे. ह्या सेपरेट किटला कंपनी क्लेम करते की 2 वर्षाची वॉरंटी आहे. त्यामुळे असं कुठली भीती बाळगून किंवा काय बाळगून असं जर ट्रॅक्टरचा तुम्ही यूज असं करू नका. बिंदास जसं आपण रेग्युलर सगळे ट्रॅक्टर वापरतात हे कसं आहे की महिंद्रा कंपनीने एक पाऊल उचलले की इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मार्केटमध्ये शेतकऱ्यांना सगळा कम्फर्ट देण्याचा ते सगळ्यांनी फायदा घ्यावा. आपण जी या 27 HP ट्रॅक्टरची जी माहिती पाहिली परंतु हा ऍक्च्युली वर्क कसा करतो हे आपण पाहून घेऊयात. तर रिमोट वरती हा चालू होतो तर आपल्याला सर चालू करून दाखवतो. त्याचबरोबर पॅनेल पण कसं चालतंय ते देखील दाखवतो. हे पाहू शकता या ठिकाणी याला की दिलेलं आहे. ज्यावेळी तुम्ही स्टार्टिंग करणार आहे त्यावेळी रिमोटला तुम्ही डबल बटन पुश करून तुम्ही रिमोट स्टार्ट करू शकता. रिमोट स्टार्ट झाल्यानंतर आपण इथं पुश बटन दिलेलं आहे ते तुम्ही प्रेस करून एकदा 1 सेकंदाचा जर पॉज घेतला त्यानंतर तुम्ही जर परत प्रेस करून टाका तर तुमचं चालू होईल. त्याच्यामध्ये जो मगाशी आपण पार्ट तिथे एंड केलेला रोबोजा कसा वर्क होतं. रोबोजामध्ये पहिलं बटन आहे ते ऑन ऑफ जे बटन दिलेलं आहे ते तुम्ही ऑफ करून डीसीला न्या. डीसीला न्यानंतर इथे तुमची ग्रीन लाईट लागेल. ह्याच्यामध्ये सेटअपची माहिती कशी आहे हे जे तुमचं दिलेलं आहे ते पोझिशन दिलेलं आहे. आता जे आपण पट्टीनं जशी रोटर ते केवढा खाली पाहिजे आहे किती वर पाहिजे आहे हे जर सांगतो ते पोझिशन दिलेलं आहे आणि किती स्पीडने रोटर वर यायला पाहिजे किंवा मागचं इम्प्लिमेंट खाली जायला पाहिजे आता तुम्ही बघू शकताय. त्या पद्धतीने आपण ते वर्क होऊ शकतो. ह्याच्यामध्ये हे जे पूर्ण की दिलेले आहेत जो 5 कीचा सेटअप आहे त्याच्यामध्ये हे जर बटन बघितला हे जे बटन आहे ते तुमचं टर्निंगसाठी उपयुक्त आहे. ज्यावेळी तुम्ही हे प्रेस करता त्यावेळी ज्यावेळी तुमचा ट्रॅक्टर ज्यावेळी टर्न करणार आहे त्यावेळी तो ऑटोमॅटिक तुमचा रोटर शिफ्ट होतोय आणि ज्यावेळी तुमचा ट्रॅक्टर सरळ जाईल त्यावेळी तुम्ही ऑटोमॅटिक तो रोटर खाली जाऊन तुमचा रेग्युलर चालू शकतो. हे तुम्ही बघू शकता. जसं मला तुम्ही बघितला की रोबोजामध्ये आता त्यामध्ये आपण जे ऑटो लिफ्ट आहे जे रोटर तुम्ही सरीतनं कंटिन्यू करता आणि त्यानंतर टर्न मारून जो ऑटोमॅटिक लिफ्ट होते ते आपण आता बघूया. तुम्ही मागं बघू शकता की ज्यावेळी तुमचा जो स्टेरिंग आहे 30 डिग्री टर्न झाल्यानंतर रोटर ऑटोमॅटिक लिफ्ट होतो आणि त्यानंतर परत पुढच्या सरीत जाताना जे परत तुमचं स्टेरिंग सरळ होतं तुमचं रोटर परत लिफ्ट होतं आणि ज्या इंचानं तुमचं जे आता मातीची मशागत चालू आहे त्या पद्धतीने तुमचा रोटर चालू शकतो. हे पूर्ण ऑटोमॅटिक फीचर दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमचं म्हणलं तर वेळेची बचत होते प्लस तुमच्या डिझेलची बचत होते. तर आपण ही जी ओजा सिरीज मधलं तिन्ही सिस्टीमची जी माहिती बघितली 27 HP मध्ये अनेक साऱ्या HP मध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु जर आपण पाहिलं तर अतिशय मस्त ट्रॅक्टर ठिकाणी कंपनीने दिलेला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उपयुक्त असा हा ट्रॅक्टर आहे. आपण माहिती जर पाहिली तर शेतकऱ्यांनी नक्कीच हा ट्रॅक्टर घ्यावा. परंतु याच्या जर प्राइसचा आपण विचार केला तर याची जी प्राइस आहे ऑन रोड आपल्याला किती पाहायला मिळते? आता ह्या सिरीज मध्ये जर तुम्ही 27 HP चा प्राइस बघितला तर 27 HP मध्ये तुम्हाला 6 लाखापासून ते 6.5 लाखापर्यंत व्हेरिएबल तुम्हाला प्राइस मिळणार आहे. जे की आजपर्यंत मार्केटमध्ये जे सगळे ट्रॅक्टरचे जे प्राइस आहेत
हे एक्स्ट्रा फीचर्स देऊन तुम्हाला कमी प्राइस मध्ये आपण हा ट्रॅक्टर उपलब्ध केलेला आहे. म्हणजे प्राइस कमी आणि फीचर्स जास्त पाहायला मिळते. तर आपण बागेसाठी वगैरे कोणत्याही कामासाठी आपण हा ट्रॅक्टर घेऊ शकतो. अतिशय उपयुक्त असा ट्रॅक्टर आहे, महिंद्राने लॉन्च केलेला. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर घ्यायचं असेल तर खरेदी करू शकतात. तर मित्रांनो कशी वाटते इन्फॉर्मेशन जरूर सांगा, व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.